नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। भुसावळ्यात संशयित दरोडेखोर जेरबंद। धुळे मनपा आणि इतर नगरपालिका निवडणूक घोषित होण्याचे संकेत। JR सिटी हायस्कूल येथे गीता उत्सव साजरा। तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक बनावट नियुक्तीची चौकशी करीत कारवाईची मागणी। आता बातम्या विस्ताराने। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचित संशयित दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत। 7 संशयितांना जेरबंद करण्यात आले असून पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत होते। गुन्हेगारांनी डोके वर काढल्याने स्थानिक पोलिसांसमोर तगडे आव्हान उभे झाले होते। दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलीस दल प्रचंड ऍक्टिव्ह झाले आहे। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क वाढवीत संशयित दरोडेखोरांना जेरबंद केले आहे। बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने इम्रान शेख, अरबाज शेख सबीर, मुजम्मिल शेख, मुज्जू शेख हकाम व इतर सहकारी यांची झाडाझडती घेत दरोडेच्या किंवा गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत असताना संबंधितांना जेरबंद केले आहे। पोलीस संबंधितांची अधिक चौकशी करीत आहेत। धुळे महापालिकेवर साधारणपणे वर्षभरापासून प्रशासक राज आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीमुळे लवकरच महापालिकेची निवडणूक होईल असे संकेत मिळाले आहेत। अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणूक जाहीर होण्याची उत्सुकता लागली आहे। धुळे महानगरपालिकेसह दोंडाईचा शिरपूर नगरपालिकेवरही सद्यस्थितीत प्रशासक राज आहे। लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासन नगरपालिकेचा कारभार साधारणपणे वर्षभरापासून चालवित आहे। दरम्यान ज्या कारणाने निवडणुका रखडल्या आहेत त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीचे झालेल्या कामकाजातून लवकरच निवडणुका जाहीर होतील असे संकेत मिळाले आहेत। धुळे महानगरपालिकेची देखील निवडणूक लवकरच लागेल असे दिसते। इच्छुकांनाही निवडणुका कधी जाहीर याची उत्सुकता लागली आहे। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल येथे गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। या निमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले आहे। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या JR सिटी हायस्कूल येथे गीता जयंती आयोजन करण्यात आले होते। दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गीता जयंती उत्सवानिमित्त धुळे एज्युकेशन सोसायटी तर्फे 96 गीता जयंती उत्सव साजरा करीत विविध स्पर्धा घेण्यात आल्यात। गीता जयंती निमित्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन प्रमाणपत्र देण्यात आले व बक्षीस वितरण करण्यात आले। गीता जयंती निमित्त योगा, सूर्यनमस्कार, 12 व 15व्या अध्यायानुसार सामुदायिक गीता पठण, श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले। यावेळी 5वीतील विद्यार्थी प्रणव प्रशांत दलाल यास गीता पाठांतर स्पर्धेत बक्षीस देण्यात आले। त्याचबरोबर अंकित दीपक शिनकर इयत्ता 1 या विद्यार्थ्यास बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आबासाहेब युवराज करंकाळ, रवीजी बेलपाठक, नाशिक इस्कॉन मंदिरचे सुकुमार गौर, संतोष अग्रवाल, विनोद पालेशा
महेंद्र अग्रवाल, डॉक्टर पटवर्धन मनोहर जोशी, मुख्याध्यापक पावरा सर मनोहर जोशी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। धुळे तालुक्यातील शिरदाणे प्रणेर येथे सरपंच यांनी पदाचा गैरवापर करीत खोटा ठराव दर्शवून कार्यरत ग्राम रोजगार सेवकास कोणतीही पूर्वसूचना न देता नव्या ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती दर्शविली आहे। याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे तालुक्यातील शिरदाणे प्रणेर येथे विद्यमान सरपंच यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे। सन 2020 मध्ये कोरोना कालावधीत प्रशासक नियुक्त करण्यात आले होते। दरम्यानच्या कालावधीत जाणीवपूर्वक खोटा ठराव बनवित कार्यरत ग्राम रोजगार सेवकास कोणतीही पूर्वसूचना न देता नव्या ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आल्याची दप्तरी दाखविण्यात आले असून सदरचा प्रवास खोटा व बनावट आहे। या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करीत असताना ग्रामस्थांनी धुळे तालुका पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।